नमस्कार मंडळी. तर आज आपण समर स्पेशल ज्यूस बनवणार आहोत वॉटरमेलनचं. बाहेर खूप अशी गरमी वाढलेली आहे. बाहेरून आलं तर एकदम असं वाटतं की गार काहीतरी प्यावं. तर रसना करून पिण्यापेक्षा किंवा काहीतरी असं मार्केटचं पिण्यापेक्षा हे घरी आपण तयार करून पिऊ शकतो. एकदम इझिली पटकन बनवून तयार होतं. वॉटरमेलन आहे ते मी ते कट करून घेते. आपल्याला याचा पुढे ज्यूस बनवायचा आहे, त्यामुळे असं सेपरेटली काही वेगळ्या शेपमध्ये कट केलं पाहिजे असं काही नाही. एकदम रफली छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं. पातळ पीस काढायचे जेणेकरून आपल्याला त्याच्या बिया आहेत त्या काढायला सोपं जाईल. याच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, कारण जेव्हा आपण हे सगळं ग्राइंड करतो तेव्हा बी जर तुटते किंवा ती वाटली गेली तर तिचा जो कडवटपणा आहे तो पूर्णपणे ज्यूसमध्ये उतरतो आणि फ्लेवर पूर्ण चेंज होऊन जातो. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. इझिली निघतात, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. पटकन निघतात, काही वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिट लागले होते मला एवढ्या सगळ्याच्या बिया काढायला. तर आता ह्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि आता एक मोठं मिक्सरचं जार घेणार आहे, जेणेकरून हे सगळे जे पीस आहेत ते त्याच्यामध्ये व्यवस्थित मावले पाहिजेत. जर तुम्ही खूप प्रमाणात बनवताय तर बॅचेसमध्ये ग्राइंड करून घेतलात तरी चालेल. हे सगळे एकाच वेळी या जारमध्ये आले होते म्हणून मी सगळे ट्रान्सफर केलेत. आणि यांना होईल तितकं आपल्याला बारीक कट करून, म्हणजे बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. एकदम फाईन होत नाही, एकदम पाणी पाणी होत नाही, त्याचा थोडा का असे ना चोथा राहतो. त्यामुळे आपल्याला याला पुढे गाळून घ्यायचं आहे. तरी शक्य होईल तितकं तुम्ही बारीक याला म्हणजे ग्राइंड करून घ्या. आणि आता मी ते एक लिंबू आहे तो कट करून घेते. स्लाइसमध्ये कट करते आहे मी, कारण ज्यूसमध्ये मी एक स्लाइस वापरणार आहे, याने खूप छान फ्लेवर येतो. सोबतच काही पुदिन्याची पानं आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. मी मगाशी सांगितलं तसं हा ज्यूस सगळा व्यवस्थित गाळून घ्यायचा. आणि आता मी याला सर्व करते. ज्यूस गाळून घेतल्यानंतर तो प्यायला खूप छान लागतो. तर ग्लासमध्ये सर्वात आधी मी 2 ते 3 बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत. आणि जी पुदिन्याची पानं आहेत ती हातामध्ये अशी क्रश करून घालायची. सोबतच एक स्लाइस घालायचं आहे आपल्याला लिंबाचं, त्यातल्या व्यवस्थित बिया काढून. चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा चाट मसाला टाकला. चाट मसाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, अन्यथा स्किप केलं तरी चालेल. जर तुम्हाला तिखट असा फ्लेवर आवडत असेल तर एक मिरचीमधून स्लिट करून घातलं तरी छान लागतं. मला इथे तिखट नको होतं म्हणून मी चाट मसाला घातलेला आहे. जो लिंबाची स्लाइस आहे आणि पुदिन्याचं पान आहे त्याने मी याला गार्निश केलं आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही याला गार्निश करू शकता. एकदम इन्स्टंटली आणि हेल्दी बनून तयार होतो हा ज्यूस. जर घरी कोण पाहुणे येणार असतील तर पटकन बनतो. आधी आपल्याला काही याची तयारी करून ठेवायची काहीच गरज नाही. आपल्या फ्रीजमध्ये बर्फ तर अवेलेबल असतोच. त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. आणि आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.